लक्ष द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरचा क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. आतापर्यंत आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत पाहिले. तुम्हाला पॅटर्न पूर्ण माहीत असेल, एक्झाम पॅटर्न, बोर्ड क्वेश्चन पेपर पॅटर्न माहीत असेल. क्वेश्चन नंबर 1 हा ऑब्जेक्टिव्ह टाईप असतो. क्वेश्चन नंबर 2 हा ॲडमिशन किंवा रिटायरमेंटचा असतो. 3 हा डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्मचा असतो. 4 इश्यू ऑफ शेअरचा असतो. 5 डेथ ऑफ पार्टनरचा असतो आणि 6 नॉट फॉर प्रॉफिटचा असतो. या नॉट फॉर प्रॉफिटच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असतं, ऑलरेडी ॲडजस्टमेंट दिलेले असतात आणि मागच्या वर्षीचे काही घटक दिलेले असतात. ठीक आहे. याच्या आधारे तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे प्रिपेअर करावं लागतं. ओके, तर पाहू पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये काय दिलं आणि आपल्याला ते काय करता येईल. पूर्ण पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा आणि त्याला ॲडजस्टमेंटला टिक मार्क करायची. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. लक्षात ठेवा. फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ मास्टरद्री इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद for the year ending on 31st March 2020 and additional information, prepare income and expenditure account for the year ended 31st March 2020 and balance sheet as on that date. ओके, त्याच तारखेचे बॅलन्स शीट बनवा. तुम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे 2020चं. रिसीट साईडला काय दिले आणि पेमेंट साईडला काय दिले ते महत्त्वाचं. बॅलन्स ब्रॉट डाऊन कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. आता या चॅप्टरमध्ये काही गोष्टी अशा असतात, काही गोष्टी आपण घेत नाहीत. कोणत्या गोष्टी घेत नाहीत आणि कोणत्या गोष्टी घेतो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. मागच्या वर्षीच्या ज्या काही ॲसेट असतील किंवा लायबिलिटी असतील त्या घेणार, परंतु मागच्या वर्षीचा खर्च आणि इन्कम घेणार नाहीत. लक्षात ठेवा. आता मागच्या वर्षीचे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक घेणार नाहीत. ही ॲसेट आहे, समजतंय का? ही ॲसेट असून घेणार नाहीत. का घेणार नाहीत? कारण ही ॲसेट तुम्हाला इथे शेवटी दिलेली असते. परत म्हणजे कॅशमध्ये काय प्लस झाले किंवा मायनस झाले, प्लस मायनस होऊन कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक तुम्हाला त्याची बॅलन्स दिलेली. ओके, त्याच्यामुळे ओपनिंगची नाही घेणार, क्लोजिंगची आपण कॅश आणि बँक घेत असतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रिसिट साईडला इंटरेस्ट मिळाला म्हणजे इन्कम म्हणजे इन्कम साईडला. आता रिसिट साईडला जे पैसे मिळतात ना, एकतर ते तुमचे इन्कम असणार किंवा ती तुमची लायबिलिटी असणार. लक्षात ठेवा. इन्कम जर असेल तर इन्कम साईडला, लायबिलिटी असेल तर लायबिलिटी साईडला. फक्त याच्यामध्ये 2 घटक ओळखायचे. कोणती? ते इन्कम आहेत का तुमची लायबिलिटी ते. ओके, इंटरेस्ट मिळाला इन्कम, त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन मिळालं इन्कम, लाईफ मेंबरशिप फीज मिळाली, लाईफ मेंबरशिप फीज इज अँड लायबिलिटी, ती एक लायबिलिटी आहे. ओके, त्याच्यानंतर डोनेशन तुम्हाला मिळालं असेल तर ते इन्कम. लक्षात ठेवा. लाईफ मेंबरशिप फीज लायबिलिटी असते आणि जर त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट असेल तसा इफेक्ट होत असतो. डोनेशन इन्कम साईडलाच येणार, ट्युशन फीज इन्कम साईडला, टर्म फीज इन्कम साईडला, सनरी रिसिट इन्कम साईडला, ॲडमिशन फीज इन्कम साईडला, इन ब्रॅकेट रेव्हेन्यू म्हणजे इन्कम साईडला असते. रेव्हेन्यू नाव नसतं तरी ॲडमिशन फीज आपण इन्कमलाच घेतलं असतं. ओके, समजते का? ही झाली इन्कम साईड. आता पेमेंट साईडला बा, सॅलरी टू टीचिंग स्टाफसाठी 10,000 रुपीज दिलेत. ओके, तर मग ही देखील आपलं पेमेंट आहे. पेमेंट म्हणजे एक्सपेंडिचर. पेमेंट करतो म्हणजे काहीतरी आपण खर्चासाठी पैसे देत असतो किंवा मग ॲसेट खरेदीसाठी पैसे देतो. 2च कारणासाठी आपण पैसे देतो. 2च कारणासाठी आपलं पेमेंट होतं म्हणजे पैसे जातात. समजतंय का तुम्हाला? रिसिट अँड पेमेंट साईट हे 2 साईड असतात आणि हे अकाउंटच आहे. रिसिट अँड पेमेंट अकाउंट इज लाईक कॅश अकाउंट. कॅश अकाउंट सारखं आलेली कॅश आणि गेलेली कॅश. ठीक आहे. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. इथं रूल लागू होतो. इथं गेलेली कॅश कशासाठी गेली? टीचिंग स्टाफसाठी सॅलरी दिले आणि त्यासाठी पैसे गेलेत. इलेक्ट्रिसिटी चार्जेससाठी पैसे गेलेत 50,000. ठीक आहे, खर्चच आहे. बुक्ससाठी पैसे गेलेत पण ते ॲसेट आहे. बुक्स ॲसेट असतात. फर्निचर ॲसेट. ठीक आहे. स्टेशनरी एक्सपेंडिचर, पैसे गेलेत पण एक्सपेंडिचर आहे तो. फिक्स डिपॉझिटसाठी पैसे गेलेत पण तो ॲसेट आहे. ठीक आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ही तुमची कॅश अवेलेबल आहे, आपण डायरेक्ट ॲसेट साईडला लिहितो. समजला की इथपर्यंत? ॲसेट आणि लायबिलिटी तुम्हाला समजले असतील, इन्कम एक्सपेंडिचर समजले असतील. आता इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काही मागच्या वर्षीचे घटक आणि काही या वर्षीचे घटक दिलेले आहेत. बुक्स करंट इयर आणि ही लास्ट इयर आणि करंट इयर.
समजतंय का? 2020 हे चालू वर्ष आणि 2019 हे मागचं वर्ष. हे वर्ष कसे ओळखायचं? ज्या तारखेचे ते रिसिप्ट पेमेंट अकाउंट असतं 2020 हे करंट इयर आहे, म्हणजे 2020 हे करंट इयर असणार आणि हे प्रिव्हियस इयर म्हणजे लास्ट इयर मागच्या वर्षी असणार. समजलं का? बुक्स मागच्या वर्षी 7 लाख, या वर्षी 7 लाख. तुम्ही म्हणता आता दोन्ही वर्षाचे तितकेच आहेत, पण इथं आपले बुक्स काय खरेदी झाले होते, ठीक आहे, हे बुक्स त्याच्यामध्ये ऍड करावं लागतात. इथं एक टिक मार्क करा, ठीक आहे, आणि इथं प्लसचं चिन्ह द्या बुक्सच्या तिथं. फर्निचरला इथं टिक मार्क, इथं 2 टिक मार्क करायचे, बुक्सला 2 टिक मार्क, फर्निचरला 2 टिक मार्क, एक डेप्रिशिएशन निघत असतो. ठीक आहे, केलं का? आणि इथं बुक्स आणि फर्निचरला वर प्लसचं चिन्ह द्या, म्हणजे ते कुठेतरी प्लस करायचं असं लक्षात येईल. त्याच्यानंतर बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड म्हणलं की कोणत्या साईडला येणार? लायबिलिटी साईडला, बरोबर. फंड म्हटलं की लायबिलिटी साईड. मग बिल्डिंग म्हटल्यास तुम्ही ऍसेट लक्षात घ्यायचे नाही. ऍसेट बांधण्यासाठी, हे बिल्डिंग बांधण्यासाठी मिळालेला निधी असतो, तो पैसा असतो, ती बिल्डिंग नसते, लक्षात ठेवा. त्याला आपण लायबिलिटी साईडला लिहित असतो. फिक्स डिपॉझिट कुठे लिहिणार? ऍसेटला. याला एक टिक मार्क करायची, याला टिक मार्क करायची, कारण इथंच बॅलन्स काढायचं आहे. ठीक आहे, आणि इथं दिलेलं असतं ते काहीतरी ऍडजस्टमेंट आहे ह्याच्यावर. त्याच्यानंतर कॅपिटल फंड तर आपण कुठे लिहित असतो? 1 नंबरला लायबिलिटी साईडला. ठीक आहे, आणि त्याला 5-6 लाईन सोडतो कंपल्सरी. आता बिल्डिंग फंड लक्षात ठेवा. आणि फिक्स डिपॉझिटवर, फिक्स डिपॉझिट इथं नवीन झालंय, ह्याला देखील प्लसचं चिन्ह द्या आणि इथं एक टिक मार्क करा FDला. त्याच्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये पहा किंवा ऍडजस्टमेंट मध्ये 50% डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड अँड द बॅलन्स टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. डोनेशन जे आहे ते बिल्डिंग फंड मध्ये ऍड करायचे. बिल्डिंग फंडला टिक मार्क 1 करायची आणि याला एक टिक मार्क करा, डोनेशनला 1. ओके, 2 याला टिक मार्क करा. त्याच्यानंतर पुढे आणखीन सेकंड ऍडजस्टमेंट, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5300, सबस्क्रिप्शनला टिक मार्क करा. सबस्क्रिप्शनचे पैसे मिळाले तुम्हाला, इथे टिक मार्क करा. ओके. त्याच्यानंतर पुढं लाईफ मेंबरशिप फी शुड बी कॅपिटलाइज. लाईफ मेंबरशिप फी काय करायची? कॅपिटलाइज करायची. म्हणजे लाईफ मेंबरशिप फीला टिक मार्क करा किंवा डायरेक्ट इथं लेसचं चिन्ह द्या, पूर्ण कॅपिटलाइज करायची, म्हणजे डायरेक्ट कॅपिटलमध्ये ऍड केली तरी चालते, दुसरीकडे कुठे लिहायचं नाही, काही नाही. डायरेक्ट इथे लेसचं चिन्ह, मायनसचं चिन्ह द्या. दिलं का? पुस्तक नाही तुमच्याकडे, पुस्तक घ्या, त्याशिवाय नाही समजत. पहा इथं मायनस चिन्ह द्या, पूर्ण आपण तिथं घेणार आहे, लक्षात ठेवा. आता 1 बाय 1 आपण काय करू? हा टेबल आधी सोडून घेऊ, म्हणजे सोपं जाईल, कारण इथं मागच्या वर्षीचे घटक आहेत आणि इथं या वर्षीचे. तुम्हाला माहिती बुक्स फर्निचर, बुक्स फर्निचर कुठे येणार आहे? ऍसेट साईडला. ऍसेट साईडला लिहा. बुक्स मागच्या वर्षीचे किती? 7 लाख. ओके. इथं 3 जागा सोडायच्या, 1 2 3 लाईन सोडायच्या. 3 लाईन सोडून इथं 7 लाख येणार. मागच्या वर्षी 7 लाख, इथे 7 लाख, पण इथं काहीतरी प्लस मायनस होणार आहे. आलं लक्षात? 1 + 1 - काहीतरी होणार, ते आपण नंतर बघू. सध्या जितकं दिलं तितकं पहा. त्याच्यानंतर फर्निचर. फर्निचरची किती अमाऊंट आहे मागच्या वर्षीची? फर्निचर बघा, पुस्तक कुणाकडेच नाही का? 3,19,000. आणि करंट इयरची किती आहे? 3 लाख असेल. ओके, असं लिहून घ्यायचं पहिल्यांदा. त्याच्यानंतर तुम्हाला कॅपिटल फंड पण दिलेला असतो, कंपल्सरी कॅपिटल फंड असणारच इथं. कॅपिटल फंड 1 नंबरला. कॅपिटल फंडला 5-6 लाईन सोडायचे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग फंड दिला असेल. बिल्डिंग फंड, बिल्डिंग फंडची किती अमाऊंट आहे? दिली का? 10 लाख इनर कॉलम मध्ये. ओके, इनर कॉलम मध्ये 1 लाईन सोडायची. त्याच्यानंतर FD म्हणजे फिक्स डिपॉझिट, पण फिक्स डिपॉझिट दिलेली आहे. ठीक आहे, 9,10,000 ऍडजस्टमेंट त्याच्यावर 1 आहे. ओके, पुढे आणखीन काय आहे? त्याच्यानंतर कॅपिटल फंड 10,37,000. कॅपिटल फंड 10,37,000 आहे.
ओके, इनर कॉलम मध्ये त्याच्यावर प्लस मायनस काय होणार ते आपण नंतर बघू. ओके, आणि नेक्स्ट पुन्हा काय दिलंय, आता तो टेबल झाला पूर्ण तो, बरोबर आहे, बॉक्स पूर्ण आपण कंप्लीट केला. आता रिसीट आणि पेमेंट साईडला पहा. रिसीट आणि पेमेंट साईडला तुम्हाला काय दिलेलं आहे पहा. रिसीट साईड पहा आता वरची, काय त्याच्यामध्ये कॅश आणि बँक सुरुवातीला घेतात का नाही. त्याच्यानंतर काय दिलं, डोनेशन का. कॅश आणि बँकच्या खाली काय आहे, इंटरेस्ट. इंटरेस्ट मिळाला म्हणजे इन्कम साईडला. अमाऊंट किती आहे, 50,000. ओके, ऍडजस्टमेंट आहे का त्याला इंटरेस्टला, नाही बाहेरच्या कॉलम मध्ये. मग ऍडजस्टमेंट असेल तर इनर मध्ये. नेक्स्ट सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनला ऍडजस्टमेंट असतेच शक्यतो. अमाऊंट किती आहे, 30,000. इनर मध्ये इथले ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे, एकच ऍडजस्टमेंट आहे ना, एक लाईन सोडायची. त्याच्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज करायची, डायरेक्ट कॅपिटल मध्ये ऍड करा. कॅपिटल मध्ये डायरेक्ट ऍड करा लाईफ मेंबरशिप फीज. ओके, किती अमाऊंट आहे लाईफ मेंबरची, 40,000. अमाऊंट खालीच लिहा, किती येणार आहे, 10,77,000. ओके, 10,77,000. पुढं डोनेशन. डोनेशन म्हणजे इन्कम. इन्कम साईडलाच, आणि डोनेशनवर ऍडजस्टमेंट, बरोबर आहे का. ऍडजस्टमेंट त्याला म्हणजे काहीतरी प्लस मायनस नंतर करावं लागेल जसे असेल तसे. किती अमाऊंट आहे, 5 लाख. बिडिंग फंड मध्ये ऍड करायची, म्हणजे इथून मायनस करावं लागेल, नंतर बघू आपण ते ऍडजस्टमेंट वाचल्यास. ठीक आहे, फक्त जागा सोडा डोनेशन. नेक्स्ट पुढे वाचा, ट्युशन फीज मिळाली म्हणजे इन्कम. किती अमाऊंट, 11,50,000. ऍडजस्टमेंट आहे का त्याच्यावर, बाहेरच्या कॉलम मध्ये लिहा मग. ठीक आहे, 11,50,000. नेक्स्ट टर्म फीज बाय ठीक आहे, किती अमाऊंट आहे, ऍडजस्टमेंट नाही ना. नेक्स्ट सनरी रिसीट बाय सनरी रिसीट. किती अमाऊंट, सनरी रिसीट ला कसं येईल, सनरी म्हणजे जनरल, म्हणजे एकंदरीत पूर्ण. रिसीट, रिसीट म्हणजे मिळालेले पैसे. आलं लक्षात. किती अमाऊंट, 10,000. स्पेसिफिक रिसिप्ट जर असेल, स्पेसिफिक कोणत्या तरी कारणासाठी मिळालेली, तर त्याला लायबिलिटी साईडला लिहितात 10,000. पुढं, आणि अमाऊंट छोटी आहे शक्यतो इथं, ऍडमिशन फीज ती इथंच येणार. जास्त घटक कुठे येतात, इन्कमलाच येत असतात. फक्त 1-2 घटक लायबिलिटीला येतील. ऍडमिशन फीज अमाऊंट 50. ऍडजस्टमेंट आहे का, बाहेरच लिहा मग. नेक्स्ट, आता पेमेंट साईड. ठीक आहे, ऍसेट साईड झाली, लक्ष द्या आता. म्हणजे रिसीट साईड झाली. ठीक आहे, ऍडमिशन फीज रेव्हेन्यू तिथंच.
सनरी रिसीट झाली, ट्रम फीस झाली, ट्रम, त्याच्यानंतर ट्युशन फीस झाली, डोनेशन, लाईफ मेंबरशिप, सबस्क्रिप्शन, इंटरेस्ट सगळं झाला आहे. आता सॅलरी टू टीचिंग स्टाफ. ठीक आहे, सॅलरी लिहा. सॅलरी कुठे लिहिताला आता? इन्कमला, हे एक्सपेंडिचरला. ठीक आहे, एक्सपेंडिचरला इथे लिहा टू सॅलरी. टू टीचिंग स्टाफ पुढे नाही लिहिलं तर चालतं. चाल अमाऊंट सांगा. ॲडजस्टमेंट, नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी चार्जेस. ठीक आहे, इथंच येणार. इलेक्ट्रिसिटी चार्जेस किती अमाऊंट आहे? 50,000. ॲडजस्टमेंट नाही, ॲडजस्टमेंट नाही तर बाहेरच्या कॉलममध्ये. नेक्स्ट बुक्स. आता बुक्स माहिती आहे तुम्हाला अथर्व, बुक्स काय आहेत? ॲसेट. मग ॲसेट साईडला लिहा. बुक्समध्ये ॲड करायचे बुक्स. ठीक आहे, किती न्यू बुक्स किती? 64,000. ठीक आहे, 64 जर ॲड झाले याच्यामध्ये तर किती येणार आहे? 7,64,000 खाली. ओके, आता 7,64,000 मधनं किती मायनस केल्यास 7 लाख येतील? तितकेच मायनस, जितके प्लस केले तितकेच मायनस करा. ह्याला डेप्रिसिएशन नाव द्या फक्त. डेप्रिसिएशन 64,000. समजलं का? जितके ॲड केले होते तितकेच मायनस केले, कारण बाहेर अमाऊंट 7 लाख आली पाहिजे. आता जे मायनस केले त्याचा सेकंड इफेक्ट, या 64,000चा सेकंड इफेक्ट का नाही होणार? कारण ते पेमेंट साईडला दिलेले आहेत आणि ही एक ॲडजस्टमेंटचा घटक आहे, म्हणजे हिडन ॲडजस्टमेंटचा घटक आहे हा. 64,000 मायनस केलेले, याचा सेकंड इफेक्ट होतो. कुठं होईल? डेबिट साईडला, म्हणजे एक्सपेंडिचर साईडला. समजतंय का? एक्सपेंडिचर साईडला लिहा टू डेप्रिशिएशन ऑन बुक्स. ते आपण वर खाली लिहिले होते ना, समजतंय का? आजही तसंच लिहिलंय. तुम्हाला सांगतो बा, डेप्रिशिएशन ऑन किती? 64 आहेत ना बुक्सवर, 64 लिहून घ्या. हे काल काय लिहिलं होतं सांगतो तुम्हाला. काल हे 64,000 वर लिहिले होते. मग हे 64,000 न्यू आहेत आणि हे ओल्ड आहेत. ह्याला तुम्ही असं ओल्ड करू शकता कंसामध्ये. हे वर्षी जे आहे ते ओल्ड आहेत. ठीक आहे, हे फर्निचर जे आहे ना ते ओल्ड आहे. ओल्ड म्हणजे मागच्या वर्षीचं असतं, मागच्या वर्षीची अमाऊंट आहे ना ती, म्हणून त्याला ओल्ड म्हणा. असं लिहा कंसामध्ये, फर्निचर इन ब्रॅकेट ओल्ड, बुक्स इन ब्रॅकेट ओल्ड. आणि हे मग खालचे नवीन वर्षाचे नवीनच असणार ना, या वर्षीचे पेमेंट केलेली नवीन असणार, म्हणून त्याला नवीन लिहा. समजतंय का? आणि कालही तुम्हाला सांगितलं होतं की 64,000 अमाऊंट तुम्ही वर लिहिली असती, त्याच्यात 7 लाख जे ॲड केले असते तरी 7,64,000 आले असते ना, काहीच फरक पडत नाही. लक्ष ठेवा. आता पुढं काय? सेम सिच्युएशन फर्निचरवर. फर्निचरमध्ये नवीन फर्निचर किती ॲड झालंय, म्हणजे पेमेंट साईडचं फर्निचर? 55,000. ठीक आहे, 55,000 याच्यामध्ये ॲड करा आणि ॲड करा इथं आधी. ठीक आहे, 3,74,000 राहतात, होतात. 3,74,000 मधनं किती मायनस केल्यास 3 लाख येतील? तर 74,000 मायनस करायचे, 74,000च. आणि ह्याला नाव द्या डेप्रिशिएशन. ठीक आहे, डेप्रिशिएशन आहे ते 74,000 महिना आहे. आता 74,000चा सेकंड इफेक्ट कुठे होईल सांगा? 74,000चा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला, टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. चौऱ्याहत्तर. समजतंय का? अशा प्रकारे इफेक्ट झाला. पहा, 74,000
इथं किती मायनस केल्यास 3 लाख राहतील. 3,74,000 मधनं 74 मायनस केले 3 लाख राहतील, म्हणून 74 डेप्रिशिएशन झाला आणि त्याचा सेकंड इफेक्ट डेबिट साईडला केला. समजलं का? अशा प्रकारे सोपं आहे. पुढे काय दिलंय पेमेंट साईडला पहा. स्टेशनरी एक्सपेंडिचर असतो, एक्सपेंडिचरलाच येणार टू ठीक आहे. स्टेशनरी किती अमाऊंट आहे? ऍडजस्टमेंट आहे का? 24,000 बाहेरच्या कॉलम मध्ये लिहा मग. ओके. नेक्स्ट पुढं फिक्स डिपॉझिट FD आपली जुनी FD आहे. ठीक आहे. ॲसेट साईडला त्याच्यामध्ये नवीन FD ऍड करा. काही तर FD त्याच्यामध्ये न्यू FD म्हणून ऍड करा. न्यू FD म्हणजे फिक्स डिपॉझिट किती आहे? 7 का? ठीक आहे. 7 लाख म्हणल्यास किती होणार? 9 7 16 लाख 10,000. 16,10,000 बाहेरच्या कॉलममध्ये अमाऊंट येईल. मोठं लिहितो. $16,10,000 बाहेरच्या कॉलममध्ये. नेक्स्ट पुढं कशाचा त्याचा सेकंड इफेक्ट कसा होईल? पेमेंट साईडचा आहे ना घटक. पेमेंट साईडचा कोणत्या घटकचा सेकंड इफेक्ट केला आपण? डेप्रिशिएशनची अमाऊंट तुम्हाला हे 64,000 इथं प्लस केले, ह्याचा सेकंड इफेक्ट केला का? प्लस केल्याचा नाही, याचा सेकंड इफेक्ट केलाय 74चा. कारण ही ऍडजस्टमेंट आहे, हिडन ऍडजस्टमेंट सांगितली नाही पण आपण शोधली ती, त्याला हिडन ऍडजस्टमेंट म्हणून त्याचा इफेक्ट केला आपण. या 55,000चा सेकंड इफेक्ट केला का प्लस केलेला? नाही, या 74,000चा केला कारण ही हिडन ऍडजस्टमेंट आहे. तसं आता ह्याचा करणार का? नाही करणार. पेमेंट साईट आहे ना ती, जी ऍडजस्टमेंट असते त्याचा सेकंड इफेक्ट होतो. समजलं का? पुढे वाचा. कॅश इन अँड कॅश ॲट बँक डायरेक्ट कुठं येणार? इथंच ॲसेटला. पुढे बघा काय अमाऊंट सांगा. 20,000 आणि हा 20,000 2,25,000. काय राहिलं? बिल्डिंग फंड राहिला का लिहायचा? लिहिला की ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर. ऍडजस्टमेंट खाली वाचून आता ऍडजस्टमेंट राहिलेच आपल्या. तो बॉक्स झालाय आपला सोडवणं, टेबल झालाय सोडवणं, त्याच्यात पूर्ण आधी सोडवला तो. ठीक आहे. त्याच्यानंतर रिसिट पेमेंट साईड सोडवली. आता ऍडजस्टमेंट सोडवा. पहिली ऍडजस्टमेंट वाचा. हां ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम. 50% बिल्डिंग फंड 50% डोनेशन फॉर बिल्डिंग फंड साठी आहे असं सांगितलं तिथं. डोनेशन तुम्हाला इन्कम साईडला दिसतं आणि 50% फॉर बिल्डिंग फंड साठी आहे. ठीक आहे. 50% कशासाठी? बिल्डिंग फंड साठी. मग 50% मायनस करा नाही इथून. 50% किती होणार आहेत? 2,50,000 2.5 लाख. ठीक आहे. 2,50,000 मायनस केले बाहेर किती राहतील? 2,50,000 राहतील. आता जे मायनस केलेत त्याचा सेकंड इफेक्ट व्हायला पाहिजे कारण ऍडजस्टमेंट आहे ही प्युअर ऍडजस्टमेंट आहे ना, तिचा ऍडजस्टमेंट मधला घटक आहे. एक मायनस केला, क्रेडिटला मायनस म्हणजे डेबिटचा इफेक्ट झाला. दुसरा क्रेडिटला व्हायला पाहिजे. क्रेडिटला व्हायला पाहिजे म्हणजे लायबिलिटी साईडला व्हायला पाहिजे. क्रेडिटला म्हणजे लायबिलिटी साईडला प्लस म्हणजे क्रेडिटला इफेक्ट होतो. इथं डोनेशन लिहा. डोनेशन ह्याचं नाव त्याला त्याचं नाव याला असतं. 2,50,000 आणि प्लस करायचे बाहेर लिहा 12,50,000. ठीक आहे. 12,50,000 बाहेर येतील. 10 लाखामध्ये 2,50,000 ऍड केले तर 12,50,000 होतात. समजलं का? हा पुढं काय दिलंय वाचा. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. तुम्हाला माहिती आहे आउटस्टँडिंग ऍड होत असतो प्रत्येक घटकामध्ये. आउटस्टँडिंग काय होणार? ऍड. सबस्क्रिप्शन आहे त्याचे ते ऍडच करा.
आउटस्टँडिंग म्हणून 5300 ऍड करायचे. किती येणार आहे? 35300 बाहेर. याचा सेकंड इफेक्ट झाला पाहिजे कारण ऍडजस्टमेंटचा घटक आहे. बरोबर आहे का नाही? सेकंड इफेक्ट कुठं होईल? पहिला इफेक्ट कुठं झाला? कसा होईल? इथं क्रेडिट साईडला झाला ना पहिला इफेक्ट. पहिला इफेक्ट क्रेडिटला प्लस झाला म्हणजे क्रेडिटचाच इफेक्ट. दुसरा डेबिटला व्हायला पाहिजे. आणि लायबिलिटी साईड क्रेडिट साईड आहे ना, तिथं कसं होईल? मग ऍसेट साईडला. लक्षात ठेवा, तिथं कन्फ्युजन होता तुम्ही. आउटस्टँडिंग इन्कम जर असेल तर ऍसेटला इफेक्ट होतो आणि आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर असेल तर लायबिलिटीला. पण तुम्ही डेबिट क्रेडिट मध्ये लक्षात ठेवा, पहिला इफेक्ट क्रेडिटला झाला, दुसरा डेबिटला म्हणजे ऍसेटला व्हायला पाहिजे. इथले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. किती अमाऊंट? 3500 वाटतं का? 5300 का? ओके सॉरी, 5300. ठीक आहे. जी अमाऊंट तिथे ऍड केली क्रेडिट साईडला ती अमाऊंट सेकंड इफेक्ट कुठे झाला? इथं डेबिटला म्हणजे ऍसेटला. समजला की एक क्रेडिट एक डेबिट अमाऊंट सेम असते, फक्त ऑपोजिट साईडला इफेक्ट झाला पाहिजे. तुम्ही जर लायबिलिटीला केला तर चुकला इफेक्ट. आलं लक्षात? पुढे बघा. फीज शुड बी कॅपिटलाइज. केली आपण कॅपिटलाइज, पहिल्यांदा सोडवली डायरेक्ट. ठीक आहे, म्हणजे याच्या इथपर्यंत आपला प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. आलं लक्षात? आता राहिलंच काय? टॅली करायचा. टॅली करण्यासाठी काय करतो आपण? कोणती साईट मोठी आहे म्हणजे अगोदर काय टॅली करतो? इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट. त्याच्यामध्ये कोणती साईट मोठी ही पाहावी लागते. कोणती साईट मोठी येईल? क्रेडिट साईट मोठी येईल. ओके, क्रेडिटची टोटल आधी करा, किती आहे ते सांगा. पाहिजे क्रेडिटला जर पाहिलं तर इथं 300च आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर जर पाहिलं तर इथं 5 आहेत, 6, 11, 16, 24. किती येतात? केलंय का? टोटल केलंय का? टोटल करा फास्ट मध्ये. 17,45,300 येणार. ठीक आहे, आता हीच अमाऊंट तिकडे घेतली, 17,45,300. ओके, आता डिफरन्स काढायचा. डिफरन्ससाठी पाहिजे वर काहीच नाही म्हणजे 3 येणार, सगळे 0 0च आहेत. 300ला 300 येणार. ठीक आहे, 4 2 8 12, 12 आणि 3 15 होतात. हातचा जर एक दिला 10, 16, 16 आणि 5 21, 21 आणि 3 15 लाख. 33 का 23 येतात? 23 येतात का? ठीक, 15,23,300 का? ओके, याला नाव देणार टू सरप्लस. ठीक आहे, हा सरप्लस असतो म्हणजे प्रॉफिट. बोल नका हे सरप्लस निघाला का? प्रॉफिट कुठे ऍड करणार किंवा सरप्लस कुठे ऍड करणार? लायबिलिटी साईडला कॅपिटल मध्ये. ठीक आहे, किती अमाऊंट आहे? अमाऊंट सांगा. 23 लाख किती? 15 23. 15,23,300 ऍड करा. ठीक आहे, ऍड केले तर बाहेर येणार इथं 300. 10ला 0 हातचा 1 आला.
10 0 1 आला. हा 15 काय सांगितलं? कन्फ्युजन कॅल्क्युलेशन बरोबर करा. बरं ठीक आहे, जाऊ द्या. बरोबर केलेलं. म्हणजे 16,03,000 येणार इथं. इथं एक कमी करा फक्त. 5,23,300. ठीक आहे. आता ऍसेट आणि लायबिलिटी साईड टॅली करा. पाहिजे 300 ला 300 येतील. अरे असं कसं सांगतायत? आधी 33च केलं होतं ना मी. तुमच्या मनावर घेतलं 23. कॅल्सी वापरत असताल ना तुम्ही? कॅल्सी वापर 5,33,300. पाच 33,300. ओके. इथे 5,33,300 येईल. इथे एक वाढेल आता. सोळा 10 300. 300 ला 300 इथे येणार. 0 ला 0. त्याच्यानंतर 6 ला 6. 28,60,000. आणि हीच अमाऊंट इकडे येते का पा? 28,60,300. 300 ला 300 इथे येणार आहे. 0 ला 0. 5 झाला 0 हात चालू आहे. 5 6 6 ला 6. त्याच्यानंतर 8 8 ला 8 बरोबर आहे. 7 आणि 10 आणि 1 आणि 1 2. ठीक आहे, म्हणजे टॅली आहे. ओके. ऍसेट साईड लायबिलिटी साईड टॅली झाली. समजला का प्रॉब्लेम? टॅली जरी तुम्हाला नाही आली तरी सिंपल पोस्टिंग वगैरे आली पाहिजे. पहिली स्टेप पोस्टिंग आली पाहिजे. सोपे ऍडजस्टमेंट आले पाहिजेत. अवघड जरी चुकलं तरी काही ना काही मार्क पडतात. बरोबर आहे का कांबळे? लक्ष दे. सोपं येईल का? ओके. ठीक आहे. आता प्रॉब्लेम तुम्हाला सगळा समजला असेल. अशा व्यक्त करतो थांबतो इथं. धन्यवाद.